हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ॲनालिसिस, ते म्हणजे 4 तारखेचं. तर त्याच्या बघण्या अगोदर आपण हे बघूया, या ठिकाणी आज जे मार्केट पडलेलं आहे 2 तारखेला, तर खूपच भयानक मार्केट या ठिकाणी पडलेलं आहे. कारण की बाहेर युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे काय होतं, ग्लोबल मार्केट थोडंसं क्रॅश होतं आणि त्यामुळेच आज जर आपण बघितलं मार्केट जिथं क्लोजिंग झालेलं आहे तिथून जर बघितलं आपण ओपनिंग, आजच्या ओपनिंगला इथं, तर जवळपास 523 म्हणजे 5-5.25 पॉईंटनं मार्केट आज पडलेलं आहे. ग्लोबल मार्केटच्या धक्क्यामुळं म्हणजे बाहेर जे युद्धजन्य वातावरणामुळं आज मार्केट क्रॅश झालेलं आहे. बऱ्याच जणांचं निश्चितच या ठिकाणी लॉस वगैरे मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि त्यानंतर पण मार्केट काय केलेलं आहे, वरती जाऊन पुन्हा खाली चाललेलं आहे आणि थोडंसं वर गेलंय, इथं क्लोज केलेलं आहे 24,849 वरती. पण आता आपण बघणार आहे उद्या काय होणार, 4 तारखेला काय होणार मार्केटमध्ये, तर तेच आपण आता बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. तर या ठिकाणी आपण बेसिक आपण काय करणार आहे, सुरुवातीला इथं जे क्लोजिंग आहे त्याच्यावरती ट्रेंड लाईन ड्रॉ करणार आहे आणि ट्रेंड लाईन ड्रॉ केल्यानंतर ना आपण याची कारण पण बघणार आहे की इथंच का बरं ड्रॉ केलंय. आणि याच्यानंतर ना मार्केट उद्या देखील खाली जर पडू शकतंय तर खाली अजून कुठपर्यंत जाऊ शकतंय ते आपण एक थोडक्यात एक अंदाजा घेऊया. या ठिकाणी पाठीमागचं जर आपल्याला कुठं सपोर्ट असेल तर मार्केट निश्चित त्याच ठिकाणी येऊन तिथं सपोर्ट घेऊ शकतं. तर इथं मार्केटच्या सुरुवातीला इथं जर बघितलं आपण 24,849 या ठिकाणी मार्केटची क्लोजिंग झालेलं आहे. जर त्याच्या मार्केट खाली गेलं 849च्या खाली, सुरुवातीला तर मार्केट काय करणार, या लेवलपर्यंत नक्कीच जाणार. कारण की 25,000 हा एक सायकोलॉजिकल नंबर आहे. त्यासाठी मी काय करतो, तिथं पण एक प्रकारे ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवतोय म्हणजे तुम्हाला सोपं होईल. तर मार्केट जर इथं ओपन झाला तर इथपर्यंत या लेवलपर्यंत नक्कीच जाणार 25,000 पर्यंत. आणि तिथून जर 25,000 पर्यंत सस्टेन करून जर मार्केट खाली पडत असेल तर आजचा हा क्लोजिंग 24,849 म्हणजे जवळपास ते 150 पॉईंटचं जे मुवमेंट आहे तिथपर्यंत मार्केट येऊ शकतं. पण एका झटक्यात येणार का नाही हे आपण सांगू शकत नाही आहे, स्टेप बाय स्टेप येऊ शकतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, 25,000 जे राऊंड फिगर नंबर आहे तिथून जर मार्केट खाली जात असेल तर आपल्याला पुढ साईडला इथपर्यंत बघू शकतो आपण लेवल्स 24,850 पर्यंत. आणि वरचं लेवल जर आपल्याला बघायचं असेल तर या ठिकाणी आहे वरचं लेवल 25,200 पर्यंत. पण याच्यामध्ये आपण 50 पॉईंटचे पण मुवमेंट आपण इथं कॅप्चर करू शकतोय. तर थोडक्यात मी वरचे लेवल पण तुम्हाला सांगायचं म्हणलं तर काय, इथपर्यंत एक वरचं लेवल आहे, त्यानंतर आहे हा लेवल, वरचे एक 2 लेवल तुम्हाला दिलेला आहे 25,000च्या वरती 25,094 आणि 25,200 अशा प्रकारचे 2 मोठे लेवल्स आहेत. पण निश्चितच तितका मोठ्या प्रमाणात वरती जाणार नाहीये, मार्केट क्रॅश होत आहे सध्याला. त्यामुळे आपण लेवल खालचेच जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करूया. जवळपास आता इथं 24,600 पर्यंत शेवटचं लेवल आहे. त्यानंतरची जर आपण लेवल जर बघितलं 24,600 नंतरनं 24,500, तर हा एक लेवल आपण धरून चालू शकतो डाऊन साईडला. तर हे आहे निफ्टीचे. आणि आता आपण बघणार आहे बँक निफ्टीसाठी लेवल्स बघणार आहे. तर हे तुम्हाला सिंपल समजलेलं असेल. तर हा क्लोजिंगचा पॉईंट 24,849 वरती गेले तर वरचे 3 टार्गेट 25,000, 25,094, 25,200. पण वरचे टार्गेट शक्यतो चान्सेस खूप कमी आहेत. आणि ते पण देण्याचं कारण म्हणलं तर काय, पाठीमागचे जे क्लोजिंग आहे तिथपर्यंत दिलेलं आहे, पण वरती जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. कारण की मार्केट सध्याला क्रॅश होत असताना दिसत आहे. त्यामुळे उद्या शक्यतो 25,000च्या खाली जर मार्केट जात असेल तर खालचे टार्गेट घेण्याचा प्रयत्न करूया. 25,000च्या खाली 24,900, 24,850 म्हणा किंवा 24,845, बरोबर का, 24,732 जे की एक 24,750चं सायकोलॉजिकल नंबर पण असू शकतं. त्यानंतर शेवट 500 पर्यंत, 24,500 पर्यंत जाऊ शकतं जर आजच्या दिवसाच्या लोला ब्रेक केलं तर हे आहे निफ्टीसाठी. आणि आता बघूया आपण बँक निफ्टी.
इथं पण बँक निफ्टीमध्ये पण सेम तेच पोझिशन झालेलं आहे या ठिकाणी. आपण इथं वरती लेवल तर हे झोन पण हे परवाचं झोन होतं, सोडा याला सोडून द्या. पण हे जे लेवल्स होते वरच्या साईडचे लेवल्स होते, म्हणजे इथून डाऊन साईडला पडले वगैरे, जर आपण इथं बघितलं नीट तर इथं क्लोजिंग पॉईंटच्या खालचे 3 लेवल्स तुम्हाला दिलतं आणि वरती झोनच्या ब्रेक केल्यानंतर ना वरच्या टार्गेट जाऊ शकलं असतं, पण मार्केट क्रॅश झाल्यामुळं पूर्णच मोठा डंप खालच्या साईडला मारलेला आहे. तर आता आपण काय करणार आहे, ह्याच्यावरतीच आपल्याला तर चालू मार्केटमध्ये ह्याच्यावरतीच काय करायचं आहे, एक प्रकारचे लेवल्स काढायचं आहे. हे आजच्या दिवसाचं आहे, हे वरील पॉईंट, आणि त्याच्या पण जर वरील पॉईंट बघितला आपण, त्याच्या पण वरती पॉईंट बघितला आपण, हे 500चा लेवल आहे, बरोबर का. 60,500 वरचा लेवल आहे, आणि त्याच्यामध्ये एक आपण लेवल ठेवू शकतो. या दोन्हीच्या सेंटरमध्ये एक 170, 350, 500 अशा प्रकारचे, आणि याच्यामध्ये मुवमेंट पण मोठे येऊ शकतात, पण वरचे चान्सेस खूप कमी आहेत. आपल्याला खालचे लेवल्सवरती जास्त फोकस करायचा आहे. तर खालचे लेवल अशा प्रकारे आहेत. हे पहिलं लेवल, आणि ही तर क्लोजिंगच आहे. इथं जर क्लोजिंगच्या जर खाली मार्केट गेलं, क्लोजिंग आहे 59,856, त्याच्या जर खाली गेलं मार्केट तर 59,722, बरोबर. जवळपास तुम्ही 125 पॉईंटचा मुवमेंट पण एका झटक्यात येणार का, तर नाही आहे. त्या ठिकाणी ब्रेकडाऊन करू शकतं, म्हणजे एक सस्टेन घेऊन येऊ शकतं. आता चार्ट मोठं केल्यावर तुम्हाला समजेल. तर मार्केट कसं काम करू शकतं, तर आपण जर नीट बघितलं या ठिकाणी, तर मार्केट उद्या कसं आहे अशा प्रकारे काम करू शकतं, अशा प्रकारे तर इथपर्यंत येईल या लेवलला. असं नाही की डायरेक्टली एकच झटका मारेल आणि डायरेक्ट इथपर्यंत येऊन पडेल, असाचा प्रकार नाही आहे. आणि याच्या जर खालचे लेवल्स आपण बघायला बघितलं तर हा लेवल आहे 59,722च्या खाली 59,631, जवळपास सगळे 100-125 पॉईंटचे मुवमेंट्स. आणि त्याच्या खालचं जे लेवल आहे ते असणार आहे 59,539, आणि खालचा शेवटचा लेवल 59,500. जर आपण सगळ्यात खालचा लेवल हा असणार आहे, आणि हा लेवल आपण इथपर्यंत बी कॅप्चर करू शकतो 500 पर्यंत, 59,500 पर्यंत, कारण की एक राऊंड फिगर सायकोलॉजिकल नंबर पण आहे तो. अशा प्रकारे आपण उद्याचे ट्रेंड आपण लेवल्स बघू शकतोय. कॉल साईडला जर हे क्लोजिंग आहे 59,856च्या वरती जर मार्केट जात असेल तर या ठिकाणी 60,055, 60,055 म्हणा, किंवा 60,170, 60,350 अशा प्रकारचे वरचे लेवल्स आहेत, खूप मोठे आहेत. पण शक्यतो चान्सेस कमी आहेत याला. कॉल साईडला तुम्ही जर ट्रेडचा प्लॅन नाही केला तरच एकदम बेस्ट असेल. सध्याला मार्केट क्रॅश होत असल्यामुळे तुम्हाला ते एक सांगतोय. बाकी तुम्ही याच्यावरती स्वतः पण अभ्यास करू शकताय की तुम्हाला काय वाटतं असं, आणि तुम्ही कमेंट पण करून सांगू शकताय. आणि जर खालच्या साईड आपण बघितलं, मार्केट सध्या क्रॅश होतच आहे, तर खालच्या साईडचे घ्यायला आपल्याला काय हरकतही नाही आहे, जर एखादं SL सोबत लावूनच. तर अशा प्रकारचे निफ्टी आणि बँक निफ्टीचे दोन्हीचं पण तुम्हाला टार्गेट सांगितलेलं आहे. नक्कीच तुम्हाला आवडलेलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.